वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी दोघांना मुरली वाजवी दोघांना मुरली वाजवी दोघांना कशी जाऊ मी कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी दोघांना मुरली वाजवी दोघांना मुरली वाजवी दोघांना तिरी हरी वाजवी मुरली पहिल तिरी हरी वाजवी मुरली नदी भरली यमुना कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी दोघांना मुरली वाजवी दोघांना हरीने कवतुक केले नंदाच्या हरीने कवतुक केले गाणी अंतरीच्या पुन्हा कशी जाऊ मी कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी दोघांना मुरली वाजवी दोघांना देव महात्मान कळे कोण कशी जाऊ मी कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी दोघांना
थोडा आवाज द्या. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात म्हणजे का म्हणले का तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रांगणात खेळत तो म्या देखिलास तो म्या देखिलास तो म्या देखिलास. गवळण जसवंती बैसांगे गवळण जसवंती बैसांग आले मिया कृष्णाच्या मागे आले मिया कृष्णाच्या मागे येणे येणे गो श्रीरंगे येणे येणे गो श्रीरंगे नवनीत भक्षिले तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात खेळत तो म्या देखिलास तो म्या देखिलास तो म्या देखिलास. एका हाती लोण्याचा कवळ एका हाती लोण्याचा मुठी माती लाळू माळू मुठी माती लाळू माळू चुंबन देता येतो परिमळू चुंबन देता येतो परिमळू नवनीताचा सय तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात खेळत तो म्या देखिलास तो म्या देखिलास तो म्या देखिलास. ऐसे जरी मी जानते ऐसे जरी मी जानते यमुना पाणी नवदाते यमुना पाणी नवदाते धरून खाबाशी बांधिते धरून खाबाशी बांधिते शिक्षा लाविले गोविंदा तळ तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात खेळत तो म्या देखिलास तो म्या देखिलास. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा
दातार केशव नाम्याचा दातार केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात खेळत सोम्या देखील सै सोम्या देखील सै सोम्या देखील सै सोम्या देखील शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती माझे वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम तयार बाधी तयार बाधी तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम धर्म अर्थ काम मोक्ष मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखिता प्रत्यक्ष शिवा शिवा देखिता प्रत्यक्ष शिवा देखिता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम एका जनार्दनी शिव शिव एका जनी शिव
एका जनार्दनी शिव शिव निवारी कळी काळाचे भेवा निवारी कळी काळाचे भेवा कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम तयार बाधी क्रोध काव 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 क्रोध काव वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम 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 छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल हरि छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल सरल सरल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो छोटो सो मेरो मदन गोपाल हरि छोटो सो मेरो मदन गोपाल आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल बीच में मेरो मदन गोपाल हरि बीच में मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल हरि छोटो सो मेरो मदन गोपाल काली गैया गोरे गोरे ग्वाल काली काली गैया गोरे गोरे ग्वाल काली काली गैया गोरे गोरे ग्वाल श्याम वर्ण मेरो मदन गोपाल हरि हरि श्याम वर्ण मेरो मदन गोपाल छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल हरि छोटो सो मेरो मदन गोपाल
घास खावे गैया दूध पीवे ग्वाल, घास खावे गैया दूध पीवे ग्वाल, माखन खावे मेरो मदन गोपाल, मारी माखन खावे मेरो मदन गोपाल। छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। हरि 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 छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हाथ, बंसी बजावे मेरो मदन गोपाल, हरी बंसी बजावे मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, हरी छोटो सो मेरो मदन गोपाल। गोविंद बोलो गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, राधा रमन हरि गोविंद बोलो, बोलो बोलो राधा रमन हरि गोविंद बोलो। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो छोटो सो मेरो छोटो सो मेरो मदन गोपाल, मदन गोपाल, मदन गोपाल, मदन गोपाल हरि मदन गोपाल, मदन गोपाल हरि मदन गोपाल, हरि हरि मदन गोपाल हरि मदन गोपाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नित्य प्रति आराध्य दैवत चराचरामध्ये वास करणारी श्री गुरुदेव शक्ती माता सरस्वतीच्या रूपाने नटलेला माझा वाद्यवृंद, समुपस्थित समस्त ममतामयी माता एवं सज्जनांनो, कथेला प्रारंभ करण्यापूर्वी काही क्षण प्रभूंच्या नामाचे चिंतन
आणि तदनंतर कथेला प्रारंभ करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. राधे कृष्ण 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 राधे कृष्ण कृष्ण, राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण, राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण. सद्गुरुदेव भगवान की जय. अकारण करुणा वरुणले भक्तवांच्या कल्पतरु तडिनीत विनंदित पीतांबरधारी प्रभू श्री गोपाल कृष्णांची वांगमयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण कथा. आज कथेचा 6ष्टम दिवस. बघता बघता कथा पूर्णाहुतीकडे जाते. उद्याचा एकच दिवस शिल्लक आहे. भैया थोडा आवाज द्या. काल कीर्तनाला तुमची आठवण आली मला, माहिती आहे का? कारण आम्ही काल कीर्तनाला गेलो. इतकी डेंजर साऊंड सिस्टम की ओरडू ओरडू माझी साऊंड सिस्टम ऑलरेडी खराब होती, ती आणखी खराब झाली. अख्खं बोलून बोलून त्या बिचाऱ्या पुढं डोकं फोडून घेतलं. आमचे गायक लोक बिचारे आवाज द्या म्हणून मेले. आणि काल तर 7वा दिवस होता, पण तरी काय आवाज भेटलाच नाही. मग काल तुमचीच आठवण आली की भैया पण म्हणले, आमचे दोघी भैया सोबत होते, ते बोलले ते असते तर त्यांनी बराबर केला असतं. गत 5 दिवसांपासून आपण श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करत आलो आणि बघता बघता आज कथेचा 6ष्टम दिवस. आता कथेला प्रारंभ करण्यापूर्वी तुमचा होमवर्क. काल कुठल्या कुठल्या कथा झाल्या? अय बच्चा पार्टी, काल कुठल्या कुठल्या कथा झाल्या? एखादी तरी सांगा म्हणजे मला पुढे जाता येईल. गोवर्धन लीला. आता प्रभूंचा बाललीलाच म्हणावा लागेल, कारण
जास्त कथांचा विस्तार करायला गेला तर सगळ्या लीला प्रभूंच्या बाललीला होत्या आणि त्यात पण आपण खूप काही स्किप करत गेलो. आज तुम्हाला जास्त वेळ बसून राहावं लागणार आहे. वेळ बघू, कॅपॅसिटी बघू सगळ्यांची. आता कसं असतं माहिती आहे का, मला असं वाटलं की कदाचित आपल्या इथं म्हणजे आता बोलूच का ठीक आहे, बोलूनच जाते, नाही तर मला मग पोट दुखायचं माझं नाही बोलले. कथा ही ऐकण्यासाठी असते, नाचण्यासाठी नसते. माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघा. आता तुम्ही महिला मंडळ, तुमचं ट्युशन आहे आता, इकडं बघा, इकडं. तुम्ही 5 दिवस कथा ऐकली, त्यातलं किती तुमच्या लक्षात? बोला आता. आज नाही, आज माझा मूड पण थोडा भयंकर तापलेला आहे. नाही, मला सांगा, तुम्ही 5 दिवस ऐकलं, 5 दिवसांमध्ये तुम्हाला किती परमार्थ कळाला, किती भगवान श्रीकृष्ण कळाले, किती काय समजून घेतलं तुम्ही? कसं माहिती आहे का, आम्हाला कळत नाही. ऐकायचं आम्ही ऐकतोय, पण परमार्थामध्ये फक्त नुसतं परमार्थामध्ये ऐकून ऐकून चालत नाही. कारण नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ईश्वर सुद्धा नाचला कीर्तनामध्ये. जनाबाई अभंग म्हणायच्या, जनाबाई सोबत नृत्य केलं देवानी. भक्ती महाराणी भागवतात येऊन नाचलं तर भक्ती महाराणी सोबत नृत्य केलं. आणि कथेमध्ये नृत्य का केलं पाहिजे माहिती आहे का? कारण जेव्हा आपण नृत्य करतो का नाही, आपल्यामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण येतात. कारण भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयी प्रतिमूर्ती म्हटलेलं आहे श्रीमद भागवत महापुराण कथेला. कसं होतं माहिती आहे का, आम्ही जर फक्त ऐकत राहिलो का, बोर होतं, मन लागत नाही, लक्षात राहत. त्यासाठी भजनाचा गोडवा, नृत्याचा गोडवा लागतो माणसाला. आणि अवस्था अशी की करावं काय लागतं. एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीने काय केलं, एक कॉन्सेप्ट होता, पोएट्री कवितेचा कॉन्सेप्ट होता. तो गेला स्टेजवरती. शांत बसा तुम्ही, ओय मागं जाऊन बसा, उठा, लवकर उठा, लिंक बिलकुल तोडायची नाही माझी आज, माझा मूड बिलकुल ठीक नाही, सरळ सांगायला, शांत बसायचं असलं बसा पुढं. एक व्यक्ती होता, त्यांनी काय केलं, कवितेचा समारंभ होता, तो व्यासपीठावर गेला. व्यासपीठावर गेल्यावरती त्यांनी माईक हातात घेतला आणि कविता म्हणायला लागला. कुठली कविता? तो म्हणतो, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रहे गया. आता त्यांनी एकदा म्हटलं, आता सगळे वाट बघतात, कारण सुरुवातीचा लिरिक्स म्हणून 1-2 वेळा घेतं. त्यांनी परत तेच केलं, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रहे गया. आता ते असं झालं की एकच स्टेप बार बार रिपीट करणं चालू आहे. एक शेतकरी बसलेला होता, त्या शेतकऱ्याला आला राग. हे तुम्हाला मी का सांगायले ते लक्षात घ्या. त्या शेतकऱ्याला आला राग. तो शेतकरी रागात उठतो आणि म्हणतो, मेरे चावल चूहे खा गए बुरा ही रहे गया. कळालं का? म्हणजे जर एकच मेरा जीवन कोरा हा कागज कोरा ही रहे गया एवढंच तुम्हाला दिलं तर तुम्ही टिकत नाही. कारण मागचे 2 वर्ष पाहिलं, त्याच्यासाठी भजनाची नृत्याची गोडी लागते. मीराबाईंनी नाचलं, मीराबाई स्वतः नाचल्या, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, वर्णन करतात. मीराबाई सुद्धा नाचल्या. काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी हो, कृष्ण दीवानी मीरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मीरा श्याम दीवानी, दीवानी 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 हो मीरा कृष्ण दीवानी,
के तू पी ले विष का प्याला, हंस के तू पी ले विष का प्याला। तो है क्या डर तो है संग गोपाला, तो है क्या डर तो है संग गोपाला, तो है क्या डर तो है संग गोपाला। तेरे तन की ना हो बिहारी, तेरे तन की ना होगी हानि हो। कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी। दीवानी 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 हो मेरा कृष्ण दीवानी, हो मेरा श्याम दीवानी, हो मेरा कृष्ण दीवानी, हो मेरा श्याम दीवानी। सबके लिए मैं मुरली बजाऊं, सबके लिए मैं मुरली बजाऊं। नाच नाच करे सबको नचाऊं। राधे कृष्ण गोविंद गोविंद। सबके लिए मैं नाच नचाऊं, नाच नाच करे सबको नचाऊं, नाच नाच करे सबको नचाऊं। सिर्फ राधा नहीं है मेरी रानी, राधा नहीं है मेरी रानी। कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, दीवानी 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 हो मेरा कृष्ण दीवानी, हो मेरा श्याम दीवानी, हो मेरा कृष्ण दीवानी, हो मेरा श्याम दीवानी। प्रीति में भक्ति जब मिल जावे, प्रीति में भक्ति जब मिल जावे। जगतों क्या सृष्टि हिल जाए, जगतों क्या सृष्टि हिल जाए। और झुक जाए अभिमानी, झुक जाए अभिमानी हो। कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी। दीवानी 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 हो मेरा कृष्ण दीवानी, हो मेरा श्याम दीवानी, हो मेरा कृष्ण दीवानी, हो
सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमात वेड्या होऊन नृत्य केलं. जनाबाईने नृत्य केलं, मुक्ताबाईने नृत्य केलं. मला सांगा, तुमची भक्ती त्यांच्यापेक्षा मोठी आहे का? नाही. इथं आल्यावर आपण म्हणतो की आम्ही ऐकायसाठी येतो, नाचायसाठी येत नाही. झिंग झिंग झिंगाट लागलं की बरं नाचता येतं तुम्हाला, सैराट लागलं की बरं उड्या मारता येतात. ते कसं आहे माहिती आहे का, जे इथं येऊन नाचत नाही ना, पुढच्या जन्मात देव त्याला पायच देत नाही. कारण कसं सांगितलं, पाय कशासाठी दिले? तीर्थयात्रा करण्यासाठी, ईश्वराचं भजन कीर्तनामध्ये नाचण्यासाठी, ईश्वरासाठी वेड होण्यासाठी. आणि त्याचा जर उपयोग आम्ही त्याच्यासाठी करत नाही तर पुढच्या जन्मात देव आम्हाला ते देत नाही. आमचं कसं आहे, आम्ही कधी भजन श्रवण करत नाही. आमचे पोरं कानात ते गोटे टाकून ऐकतात. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? ते गोटे असतात, काय म्हणतात त्याला? बड्स, इयरबड्स, हेडफोन्स, इयरफोन्स, वडाफोन. एक असंच झालं. एक मुलगा काय केला, बाईकवर फिरत होता, रात्रीची वेळ. तो जातोय, त्याच्या कानामध्ये हेडफोन्स आहेत, इयरफोन्स. तो गाणे ऐकतोय आणि पोलिसांनी त्याला मागून आवाज दिली की तू थांब, तू थांब, तू पुढे जाऊ नको, तू थांब. तेव्हा तो काय म्हणतो, आता गाणे ऐकत होता, त्याचं उत्तर काय होतं? मुझको इस रात की तन्हाई में आवाज न दो, आवाज न दो. काय बोलतोय तो? त्याच्या कानात हेडफोन होते, तो गाणे ऐकतोय. पोलीसवाला त्याला आवाज देतो की तू थांब. तो म्हणतोय कि मुझको इस रात की तन्हाई में आवाज न दो, आवाज न दो. पोलीसवाला त्याला म्हणला, तुझ्या गाडीला लाईट नाही, रात्रीची वेळ, एवढी फास्ट गाडी चालवतो, तुला काही वाटतं का? तेव्हा तो काय म्हणतो, रोशनी हो न सकी, दिल भी जलाया मैंने. आता काय डोकं फोडायचं अशा पुढं? त्याच जागी जर भजन असते तर काही वेगळं उत्तर दिला आलं असतं. उठू नका, उठू नका, ते फाऱ्या टाकायलेत वरून, उठायची गरज नाही तुम्हाला. किती विचार करा ना बरं, कशी भक्ती होती की आमचे प्रल्हादजी, ध्रुवजी जेव्हा तपस्या करायला गेले का नाही, ऊन पाऊस काही नाही पाहिलं त्यांनी. एका पायावर उभं टाकून तपस्या केली. इथं थोडंसं वारं सुटलं तर आम्ही उठून उभं टाकतोय आणि आम्ही स्वतःच्या भक्तीला त्यांच्याशी कम्पेअर करतोय. बघा ना जरा काय अवस्था आहे आमची. काल आपण प्रभूंच्या बाललीलांचं श्रवण केलं. एका दिवशी असेच प्रभू खेळत होते. खेळता खेळता बाल गोपाळांसोबत खेळत असताना प्रभूंनी विचार केला की ही व्रजभूमी इतकी पावन आहे, ही इतकी पवित्र आहे, मग मी इथलची माती पण खाऊन बघायला पाहिजे. ते तिकडून पळायले. दाखवू द्या, दाखवू द्या. कुठं होतो आपण? हां, तुमच्यासाठी एक महिला मंडळ इकडे लक्ष द्या, इकडं ते करायले, त्याचं त्याला करू द्या, तुम्ही इकडे लक्ष द्या. उद्यापासून ना इथं जरा तेल लावून येत जा. एकच दिवस आहे उद्याचा, कारण 6 दिवस गेले माझे बोंबलू की म्हणा 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 म्हणा, तुम्ही काय म्हणायला तयार नाही. मग उद्या इथं तेल लावून यायचं ना, असं करायचं, जरा चांगलं बोंबा ठोकता येतात. भांडताना बोलायचं, बोललं की कशा शिव्या देता. घरात कोणतीच महिला हळू आवाजात बोलत नाही. आणि कीर्तनात भजन म्हणलं शांत शांत, ओरडू नका, हळू जरा. प्रभूंनी काय केलं, व्रजमधली माती खाल्ली. बालगोपाळांनी पाहिलं की प्रभूंनी माती खाल्लेली. बलराम दादा गेले कुणाकडं? यशोदा मैयाकडं. यशोदा मैयाला म्हणतात की मैया, लालाने माती खाई. यशोदा मैया धावतच आली आणि जशी यशोदा मैया धावत आली, पाहिलं, मैया कन्हैयाला विचारते की लाला त्याने माती खाई? कान्हा म्हणतात, नाही माई, मी नाही खाल्ली माती.
मैया म्हणते तू माती खाल्ली, मला दाऊनी सांगितलं. कन्हैया म्हणतात नाही, मी माती नाही खाल्ली, मी दाखवू शकतो. मग यशोदा मैया म्हणते की कन्हैया तू तोंड उघड. प्रभूंनी जसं तोंड आग केलं, मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन झालं. आणि जसं ब्रह्मांडाचं दर्शन झालं, मैया यशोदा विचार करते. मैया बघते की पूर्ण ब्रह्मांड दिसते प्रभूंच्या मुखामध्ये. फक्त ब्रह्मांडच नाही तर मैयाला स्वतः यशोदा मैया दिसली प्रभूंच्या मुखकमलामध्ये. आता जशी यशोदा मैयानी पाहिलं, यशोदा मैयाला वाटलं की माझा बालक साधारण नाहीये. यशोदा मैया विचार करायला लागली, सगळे जे बोलतायत ते खरं आहे काय, की कन्हैया साधारण नाहीये, एवढे चमत्कार करतो, एवढ्या राक्षसांना मारलं, कन्हैया साधारण नाही. आता प्रभूंनी विचार केला. मैया यशोदांपुढं मैया यशोदा भगवान श्रीकृष्ण पुढे हात जोडून उभं टाकले. मैया यशोदांना वाटलं की हा ईश्वर आहे. आता जसं ईश्वर आहे म्हणलं, हात जोडून उभं टाकले. आणि हात जोडून जशा उभं टाकल्या, कन्हैयाला वाटलं की आता मैया यशोदा मला देव मानायला लागली, तर मला मी ज्या प्रेमासाठी इथं आलो मला ते प्रेम भेटणार नाही. मग प्रभूंनी काय केलं की लगेच चुटकी वाजवली, योगमायेला बोलावलं, सगळं विसरल्या मैया. मैया यशोदा घेऊन गेल्या भगवान श्रीकृष्णांना. आणि घेऊन गेल्यावरती मग प्रभूंना पवित्र केलं, स्नान आधी घातलं. मग त्यानंतर वत्सासूर, बकासूर, धेनुकासुराचा वध केला प्रभूंनी. बकासूर म्हणजे मोठा बगळ्याचं रूप धारण करून आला होता. प्रभूंनी त्याची चोंचच फाडली. अघासूर, आघ म्हणजे साप, अजगर, अजगराचं रूप धारण करून आला. प्रभूंनी त्याला सुद्धा फाडलं. आणि जसं प्रभूंनी त्याला फाडलं, त्याच्या शरीरामधनं एक ज्योती निघाली. प्रभूच्या चरणात ती ज्योती विलीन झाली. आता जशी ती ज्योती प्रभूंच्या चरणात विलीन झाली का नाही, शांती शांती, काम करणारे काम करतात, तुम्ही शांत बसा. ती ज्योती प्रभूंच्या चरणात विलीन झाली. आणि शुकदेवजी सांगतात परीक्षितांना की परीक्षिता, अघासुराचा प्रभूने उद्धार केला. तेव्हा परीक्षितजी विचारतात की असं कसं शक्य, तो तर असुर होता, मारायला आला होता, प्रभूंनी त्याचाही उद्धार केला. असं जेव्हा विचारलं तेव्हा शुकदेवजी सांगतात की परीक्षित, प्रभूंना जो प्रेमाने भजतो का नाही, प्रभू त्याचाही उद्धार करतात. आणि प्रभूंना जो द्वेष भावाने भजतो का नाही, प्रभू त्याचाही उद्धार करतात. आणि सगळ्यात आधी जो प्रभूंना द्वेष भावाने भजतो, प्रभू त्याचा उद्धार करतात. का? कारण जे प्रेमाने भक्तिभावाने प्रभूला भजतो का नाही, त्याच्या मनामध्ये असतं की मी भक्त आहे, मला प्रभू देतील, मला प्रभू देतील. पण जो द्वेष भावाने प्रभूंना भजतो का नाही, तो दिवस रात्र द्वेष पण मनात ठेवतो आणि प्रभूंच्या नामाचं चिंतन करत असतो. म्हणून सांगतात की आधी उद्धार कुणाचा केला, तर आधी उद्धार दुष्टांचा केला. आणि जसा दुष्टांचा उद्धार केला, अघासुराचा उद्धार झाला, त्यानंतर हरिनाम भजा हो प्रभु नाम, भक्तासाठी उभा घनश्याम. हरिनाम भजा हो प्रभु नाम, भक्तासाठी उभा घनश्याम. भक्तासाठी उभा घनश्याम, भक्तासाठी उभा घनश्याम. भक्तीचा महिमा प्रल्हाद तरला, चमकतो ध्रुवाचा तारा. भक्तीचा महिमा प्रल्हाद तरला, चमकतो ध्रुवाचा तारा. गजेंद्रासाठी धावत हरिणे, गजेंद्रासाठी धावत हरिणे, तारिले गजेंद्राला. अशा भक्ताचा वाली भगवान, भक्तासाठी उभा घनश्याम, भक्तासाठी उभा घनश्याम,
भक्तासाठी उभा घनश्याम सभेच छळिता सती द्रौपदीला दावितो प्रभू माया पूर्वी वस्त्राच्या राशीच्या राशी ओढीता कौरव थकला अशा भक्ताचे करा तुम्ही ध्यान भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम चोर लुटारू हरीशी भजती चोर लुटारू हरीशी भजती वाल्याचा वाल्मिक झाला वाल्याचा वाल्मिक झाला सागर सरिता पाषाण तरिले उद्धरली गौतमी अहिल्या तुकड्या दास करी गुणगान भक्तासाठी उभा घनश्याम हरी नाम भजा हो प्रभुना भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम